आजच्या पत्रकार परिषदेचा मूळ विषय असा होता की कालच्या अजेंड्यावरील विषय क्रमांक 41 संत सेवालाल महाराज यांचा बसस्टँड परिसरात स्मारक होण्याच्या संदर्भातला विषय होता। मुळात या संदर्भात यापूर्वी या संत सेवालाल महाराज नागद रोड चौफुलीला ठराव झालेला आहे। त्या संदर्भात 1 कोटीचं नफा फंडातलं टेंडर झालेलं आहे आणि 15 फेब्रुवारी संत सेवालाल महाराज जयंतीच्या दिवशी यांच्या संदर्भात आदरणीय आमदार मंगेश चव्हाण व आदरणीय नगराध्यक्षा प्रतिभाताई चव्हाण यांचं मोठ्या प्रमाणात बंजारा समाजाकडून सत्कारही झाला। मग जर एवढी प्रक्रिया झाली होती, त्यानंतर नेमकं काय टेक्निकल अडचणी आल्या त्या आज नगरपालिकेला न सांगता अचानक काही ठराविक बंजारा समाजातील नेत्यांच्या मागणीवरून काल विषय घेतला गेला असं सांगण्यात आलं। मुळात काही ठराविक लोकप्रतिनिधी किंवा समाजाचे पुढारी म्हणजे समाज होऊ शकत नाही। दुर्दैवाने बंजारा समाजाचं नेतृत्व करणारं सभागृहात कोणी नाही आणि म्हणून प्रामुख्याने बंजारा समाजाची बाजू घेणं किंवा नेतृत्व करणं ही आमचं म्हणजे आमचे अभिषेक दादा असतील, आदरणीय दीपक दादा गटनेते असतील, आदरणीय राजू अण्णा असतील, या समवेत सगळे नगरसेवक आम्ही प्रामुख्याने योग्य पद्धतीचं स्मारक व्हावं यासाठी आम्ही सुद्धा आग्रही आहे। परंतु या समाजाला वेठीस धरून फक्त मतांचं राजकारण करण्यासाठी ज्या पद्धतीने त्यांनी मागची प्रक्रिया पूर्ण न करता काल ज्या पद्धतीने विषय घेऊन आणि पाशवी बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतला, त्यासाठी खूप मोठ्या अडचणी आहेत। त्यांनी जो बसस्टँड परिसर सांगितला तर अभियंताला त्या संदर्भातली जागा निश्चित सांगता आली नाही। 2-3 प्रकारच्या जागा सांगतात। त्या ठिकाणी त्या परिसरात संत सेवालाल महाराजांचं स्मारक उभं करताना समाजाला व आम्हाला अपेक्षित असलेलं कुठलंही थोर पुरुष असेल, कुठलाही संत असतील, यांचं स्मारक किंवा स्मृतीस्थळ जेव्हा आपण उभारतो त्याचं पावित्र्य राखणं हे महत्त्वाचं असतं। आणि जर चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी घडल्या तर येणाऱ्या काळात दुर्दैवी घटना घडू शकते, त्यांच्या थोर संतांचा अपमान होऊ शकतो। आणि म्हणून काल त्या परिसरात ज्या पद्धतीने संत सेवालाल महाराज हे अहिंसावादी होते, व्यसन मुक्त करण्याच्या संदर्भात ते प्रबोधन करायचे आणि बसस्टँडच्या परिसरात आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की तिथे पशु पक्षी यांचं मोठ्या प्रमाणात मांसाहार विक्री आहे आणि तिथूनच 50 फुटाच्या अंतरावर एक देशी दारूचा अड्डा आहे आणि त्या परिसरात कायम सदैव बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या व्यसनाधीन लोक तरुण त्या परिसरात आपल्याला आढळतात। आणि म्हणून येणाऱ्या काळात त्या ठिकाणी जर ते स्मारक झालं तर ते संत पुरुषांचं अवमान होईल, याकरता आम्ही काल आग्रह केला होता की आपण आधी जागा निश्चित करा, पूर्ण शहराची चाचपणी केली पाहिजे। आणि मागचं ज्या पद्धतीने नागद रोडच्या संदर्भात त्यांनी आधी टेंडर करून टाकलं आणि नंतर सांगितलं की इथे ट्रॅफिकची अडचण आहे। मुळात यांनी पत्रव्यवहार केला नाही केला, उत्तर आलं नाही आलं, अद्याप या पद्धतीने अजूनही ते सांगायला उत्तर द्यायला तयार नाही। म्हणून चर्चा करून एक सुरक्षित स्थळ की ज्या ठिकाणी येणाऱ्या त्यांच्या जयंत्या असतील, काही उत्सव असतील समाजाचे, त्या ठिकाणी योग्य पद्धतीने बहुसंख्य लोक जमल्यानंतर समाजाला ट्रॅफिकला किंवा कोणाला अडचण होणार नाही असं ठिकाण निवडणे हे निश्चित आहे। खरं तर आपण चौक सुशोभीकरणाला नव्हे तर त्या जागेला विरोध आहे म्हणून आपला अपप्रचार केला जाऊ शकतो। निश्चित जागेचा आमचा या चुकीच्या पद्धतीने विरोध केला जाऊ शकतो। मुळात त्यांची जागाच निश्चित नाही, आमचा विरोध करायचा विषय येत नाही। आमचा जागा ठरली असती तर आम्ही सांगितलं असतं ती योग्य का अयोग्य, परंतु अजून यांची जागा ठरलेली नाही। म्हणून आमचं म्हणणं होतं की पहिले जागा सुनिश्चित करा आणि ती योग्य असेल तर बहुमताने आपण ठराव मंजूर करू। खरं तर ज्या ठिकाणी हे स्मारक होणार आहे त्या ठिकाणी खरं तर काही अंतरावरती त्या ठिकाणी मांस विक्रेता आहे, दारू आहे। मग याआधी जे महापुरुषांचं ठिकठिकाणी शहरात झालेले पुतळे असतील, चौक सुशोभीकरण असतील, मग ते कुठंतरी तेही चुकीच्या पद्धतीने उभारण्यात आलंय असं वाटतं। निश्चित आतापर्यंत तुम्ही पहा, राजकारणात फक्त मतांच्या पेट्या भरण्यासाठी ज्या ज्या पद्धतीने चौक सुशोभीकरण केलं, आपण आता पत्रकार परिषदाच्या माध्यमातून बघितलं असेल, आदरणीय राजू अण्णांनी विषय मांडला की जे छत्रपती शिवाजी महाराज चौकात जे सर्कल मांडलेलं आहे त्याची कुठलीही अलाइनमेंट घेतली गेली नाही, त्याच्या कुठल्याही ट्रॅफिकच्या परवानग्या घेतल्या गेल्या नाही, कुठल्याही नियमाच्या बाहेर जाऊन त्यांनी फक्त
मतांचा जोगवा आपल्या पानोड्यात टाकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक केलं. त्याचं जिवंत उदाहरण तुम्ही बघितलं असेल की आत्ताच आमच्यात उपस्थित असलेले चिराग भाई असतील, त्यांनी मागच्या हप्त्यात आदरणीय खासदार यांच्या समवेत त्यावेळेस भेट दिली आणि ते कसं चुकीचं आहे मांडण्याचा फक्त प्रयत्न केला, परंतु एक मुस्लिम समाजाचा माणूस राजमुद्रेवर बोलतो म्हणून डायव्हर्ट करून त्या विषयाला बगल देण्याचा सत्ताधाऱ्याने प्रयत्न केला. त्यानंतर मुळात हे विषय तर मी टाळले पाहिजे, कारण की याच्यातून काही समाजाला आम्ही काहीतरी चुकीचं करतोय असं वाटेल, परंतु आता ती वेळ आली आहे योग्य बोलण्याची. तात्याराव महात्मा ज्योतिबा फुले यांचं स्मारक जर बघितलं, खऱ्या अर्थाने यांची कारकीर्द आणि यांचं आपल्याला आदर्श पाहता त्यांचं एक भव्य स्मारक होणं अपेक्षित होतं. ज्यावेळेस 2 कोटी रुपये मंजूर झाले, आम्हाला वाटलं की आता खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुलेंचं अतिशय सुंदर स्मारक होईल. निश्चित आता जे आहे ते पण चांगलंच आहे, आम्ही त्या स्मारकाला नाव ठेवत नाही, परंतु त्यापेक्षा सुद्धा भव्य दिव्य करता आलं असतं. परंतु त्या प्रभागातील सगळं सांडपाणी ज्या नाल्यातून जातं त्या नाल्यावर अशा पद्धतीचं स्मारक होणं अपेक्षित नव्हतं. येणाऱ्या काळात या गोष्टी चुकीच्या ठरू शकतात. माझं तुमच्या माध्यमातून स्पष्ट मत आहे, माझ्या ह्या तोर पुरुषांच्या बाबतीत बोलत असताना कोणाच्याही समाजाच्या भावना दुखवायच्या नाही आहेत, परंतु लोकप्रतिनिधींनी आणि आता ज्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय प्रतिभा चव्हाण आहेत त्यांची मूळ जबाबदारी आहे की आपण जे काम करतो, मग ते थोर पुरुष असतील, संत असतील, यांच्या समाजाच्या भावना लक्षात घेऊन आपण हे चौक सुशोभीकरण केले पाहिजे, ही अपेक्षा आम्ही व्यक्त करतो.